मागण्याच्या बहाण्याने पिग्मी एजंटची पूर्ण नग्न करून लूट। गावापर्यंत लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसलेल्या महिलेने एका पिग्मी एजंटला नेल्यावर आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यास पूर्ण नग्न करून बेदम मारहाण केली आणि 25,000ची रोकड लुटून पुन्हा रस्त्यावर सोडून दिल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली। दरम्यान या गुन्ह्याची नोंद होताच मोहोळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून 2 महिलांना अटक केली। अन्य 4 शोध घेतला जात आहे। सोनप्पा आप्पा गौडदाब वय 34 राहणार सोहाळे तालुका मोहोळ असे लूटमार झालेल्या पिग्मी एजंटचे नाव आहे। या प्रकरणी सोनाली निशांत शिंदे वय 22 आणि जयश्री बंडू पवार वय 30 राहणार ढोकबाबुळ तालुका मोहोळ या दोघींना अटक झाली असून त्यांच्या अन्य 2 महिला आणि 2 पुरुष साथीदारांचा शोध घेतला जात आहे। सोनप्पा गौडदाब हे एका पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करतात। याशिवाय मोबाईलच्या सुट्ट्या साहित्याचीही विक्री करतात। दुपारी मोहोळ येथून मोबाईल साहित्याची ठोक खरेदी करून आणि जमा झालेली पिग्मीची रक्कम इंचगाव येथील पतसंस्थेत भरण्यासाठी दुपारी दुचाकीने निघाले होते। वाटेत शेज बाबुळगावच्या अलीकडे रणरणत्या उन्हात थांबलेल्या एका महिलेने हाताने इशारा करून गौडदाब यांना थांबवले आणि शेज बाबुळगावात घरापर्यंत सोडण्याची विनंती केली। माणुसकीपोटी त्यांनी त्या महिलेला दुचाकीवर बसवून तिच्या गावात घरासमोर नेऊन सोडले। दुचाकीवरून ती महिला घरात गेली आणि लगेचच घरातून बाहेर आलेल्या 2 तरुणांनी दुचाकीस्वार गौडदाब यांना पकडून घरात नेले। त्यांचे दोन्ही हात पाठीमागून पकडून पैसे काढ, फोन पे नंबर दे म्हणून मारहाण करू लागले। त्यावेळी दुचाकीवर लिफ्ट मागणाऱ्या महिलेने अन्य 3 महिलांना हाक मारून बोलावले। या सर्वांनी गौडदाब यांचे अंगावरील कपडे काढून पूर्ण नग्न केले आणि त्यांना बेदम मारहाण केली। बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याजवळील 25,000ची रोकड बळजबरीने लुटली। नंतर त्यांना तशाच अवस्थेत काही अंतरावर एका पेट्रोल पंपाजवळ अर्धवट बेशुद्ध अवस्थेत नेऊन सोडले। काही लोकांनी त्यांना ओळखले। रणरणत्या उन्हात महिलेला माणुसकीच्या भावनेतून लिफ्ट देण्याची किंमत स्वतःला पूर्ण नग्न करून घेण्यापर्यंत